या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। भारत शिक्षण प्रसारक मंडळ, अल्पसंख्याक संस्था संचलित आशा मराठी विद्यालय आणि धर्मण्णा सादुल प्रशाला यांच्या वतीनं आयोजित क्रीडा सप्ताहाचा उद्घाटन समारंभ नीलमनगर येथील शाळेच्या मैदानात झाला। महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष महेश गादेकर यांच्या हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलित करून सप्ताहाला सुरुवात झाली। हा क्रीडा सप्ताह 13 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव आसिफ पठाण यांनी दिली। या कार्यक्रमाला सेवानिवृत्त ASI पीर अहमद सय्यद, आशा मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तस्लीम बानो पठाण, धर्मण्णा सादुल प्रशालेच्या मुख्याध्यापिका आफरीन सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती। दमाणीनगर रेल्वे ब्रिज रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी पाडण्यात येणार आहे। त्यासाठी मंगळवारपासून हा पूल रहदारीसाठी बंद करण्यात येणार होता। मात्र विजापूर रोडचा रेल्वे पूल सोमवार आणि मंगळवार असे 2 दिवस पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी बंद असल्यानं सोमवारी आसरा पुलावर वाहतुकीचा बोजवारा उडाला होता। आसरा पूल ते महावीर चौकापर्यंत ट्रॅफिक प्रचंड जाम झालं होतं। यामुळं वाहनधारक वैतागले होते। त्यामुळं या ट्रॅफिक जाममुळं दमाणीनगरकडे जाणारा पूल बंद करण्याचा निर्णय 1 दिवस पुढे ढकलण्यात आला। मंगळवारी देखील या मार्गावर सुरळीतपणे वाहतूक सुरू होती। विजापूर रोडचं काम मंगळवारी पूर्ण होणार आहे। त्यामुळं बुधवारपासून दमाणीनगर रेल्वे ब्रिज बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखेनं दिली। स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे मेमोरियल ट्रस्ट संचलित डॉक्टर कोठेज हॉस्पिटलच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही प्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील गोरगरीब बेघर नागरिकांना कुमारी कौशिका सूर्यप्रकाश कोठे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शाली आणि ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक शशिकांत कैंची, प्रभू कोठे, अजय पोन्नम, संतोष सोमा, स्वरांजली न्यूजचे संपादक दयानंद मामड्याल, व्यंकटेश चिलका, नवनीत चिलका, रोहित हंचाटे, संभाजीराव शिंदे प्रशालेचे माजी प्राचार्य अंबादास चाबुकस्वार, अंदेवाडी अप्पा, सूर्यकांत जिंदम, छत्रपती औशेट्टी, प्राध्यापक जीवन यादव, प्राध्यापक लक्ष्मण महाडिक, सदाशिव पवार, रविशंकर कोटा, श्यामाप्रसाद गंजी, भीमाशंकर गायकवाड, ऋषी आळंद, वैभव रंपुरे, आदित्य महेंद्रकर, बाळकृष्ण इप्पाकायल, गोविंद चिंता, प्रवीण बट्टुल, राम गड्डम, दिनेश देडे, गुरुशांत मोकाशी, प्रमोद मोकाशी, अशोक बनसोडे, तेजस नारायणकर, हिरालाल माकम, सुनील पाचंगे, विनायक खरात, हनुमंत बबलेश्वर, साई भक्त सेवाभावी संस्थेचे अंबादास पोरंडला, अंबादास सोमा, नागनाथ रोमुल, राजू काडगी, नागनाथ आडम, श्रीकांत अडकी, मल्लिकार्जुन कसला, अनिल पोरंडला, हनुमंतू सामलेटी, नरेश चिप्प्याल, कोठे परिवारातील सदस्य, चिलका परिवारातील सदस्य तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीनं सर्वांचे आभार मानण्यात आले। कुरेशी खाटीक समाजावर लादलेल्या पशुधन खरेदी विक्री आणि मटण विक्रीवरील निर्बंधाविरोधात हिंदू मजदूर पंचायतीनं दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं राज्य शासनाला 15 डिसेंबर 2025 पर्यंत आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश दिले आहेत। कुरेशी समाजाच्या बंदमुळे राज्यातील 202 उद्योग आणि तब्बल 25 लाख कामगारांवर परिणाम झाल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे। या बंदीमुळे लघुउद्योग, चर्मोद्योग, औषध उद्योग, पशुधन व्यवसाय आणि पशुपालक शेतकरी यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला। याबाबत अधिक माहिती हिंदू मजदूर पंचायतीचे प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिली। याचिकेची बाजू ॲडव्होकेट ए शंकरराव आणि ॲडव्होकेट रजत दिघे यांनी उच्च न्यायालयात मांडली। पत्रकार परिषदेला जमियतुल कुरेशी समाजाचे अध्यक्ष हाजी अय्यूबबाई कुरेशी, कॉम्रेड एजाज शेख, रफिक हणगी, अण्णासाहेब वाघचौरे आदी पदाधिकारी उपस्थित होते।
नाशिकचा मान वाढवणारी मोठी कामगिरी. सिप्रा इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि श्री आदियोगी इंडस्ट्रीजचे संचालक तथा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील कोरसे गावचे मूळ रहिवासी असलेले MM उंदी यांना पुण्यात झालेल्या GDC टेक 2025 इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कॉन्फरन्समध्ये बेस्ट फाउंड्री मॅन अवॉर्ड हा मानाचा किताब मिळाला. बालेवाडी पुणे येथील ऑर्किड हॉटेलमध्ये रंगलेल्या या मोठ्या कार्यक्रमात देशभरातून शेकडो तज्ज्ञ सहभागी झाले होते. GDCT टेक फोरमतर्फे आयोजित हा वार्षिक मेगा इव्हेंट ॲल्युमिनियम डायकास्टिंग क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सोहळा मानला जातो. या वर्षाच्या 12व्या परिषदेची थीम होती ट्रान्सफॉर्मिंग डायकास्टिंग थ्रू इनोव्हेशन. या पार्श्वभूमीवर देशभरातील सहभागींपैकी उंदी यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीमुळे ते ठळकपणे लक्षात आलं. बेस्ट फाउंड्रीमॅन या श्रेणीत दिला जाणारा हा पुरस्कार त्या उद्योगपतींना गौरवतो जे नवनवीन उत्पादनं, तांत्रिक सुधारणा, प्रक्रियेतील परिपूर्णता, गुणवत्ता नियंत्रण, सामाजिक बांधिलकी आणि टिकाऊ उत्पादन पद्धती या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तम नेतृत्व दाखवतात. उंदी यांनी सातत्यानं न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, प्रगत प्रक्रियेचं ऑप्टिमायझेशन आणि क्वालिटी कंट्रोलमध्ये कोणतीही तडजोड न करता सर्वोत्तम दर्जाची डायकास्टिंग उत्पादनं तयार करण्यावर भर दिला. दुपारचे 3 वाजलेले. विजापूर रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज तलावाशेजारील रेल्वे पुलावरील वाहतूक रोखण्यासाठी बॅरिगेट्स घातलेले. जुना विजापूर नाका आणि पलीकडं पत्रकार भवन इथूनच वाहतूक वळवण्यात आली. त्याची सूचना देण्यासाठी दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलीस थांबलेले. पाहता पाहता वाहनांच्या रांगा लागल्या. पर्यायी मार्ग असतानाही मिळेल त्या मार्गानं वाहनधारक घुसले. त्यामुळं अनेक ठिकाणी वाहनधारक अडकून पडले. प्रशासनानं केलेल्या पर्यायी मार्गाचं नियोजन अपेक्षेप्रमाणेच कोलमडलं, कारण त्या नियोजनात अनेक त्रुटी दिसून आल्या. त्यात बेशिस्त वाहनधारकांची भर पडली आणि नियोजनाचा फज्जा उडाला. विजापूर रस्त्यावरील रेल्वे पुलाखाली तांत्रिक कामामुळं दुपारी 3 ते रात्री 8 पर्यंत हा रस्ता बंद करण्यात आला होता. 2 दिवस हे काम चालणार आहे, परंतु पहिल्याच दिवशी प्रशासनाला धडा मिळाला. सोमवारी विजापूर रस्त्यावरील वाहतूक दुपारी बंद झाल्यानंतर होडगी रस्त्यावर त्याचा मोठा ताण पडला. सर्वत्र वाहनांच्या रांगा दिसून आल्या. रात्री 10 पर्यंत हेच चित्र होतं. त्यात ॲम्ब्युलन्स, ST बसेस, स्कूल बसेस, सारीच वाहनं अडकून पडली होती. ही कोंडी फोडण्यासाठी यंत्रणेचा प्रयत्न केविलवाणा ठरला. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.